मला कोण्याही हालतीत मला नाही तर नाही, माझ्या लेकराला तरी तुम्ही न्याय द्या. मला खूप टॉर्चर झालेलं आहे. मला आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, मला कोणाचं सहारा नाही. मला ना आज मी दोन्ही लेकरं घेऊन जीव द्यायला जाऊ लागले होते. मग आता तरी पण मला वाटलं कुठंतरी की मला उमेदीची किरण जागली की मला कुठंतरी न्याय भेटेल म्हणून. माझा पप्पा एक रुपया बी टाकत नाही, सगळं मम्मी करते आमचं. आणि का मम्मीला नेऊन चकमा नेऊन सुप्याला मारतात आणि काय लय अत्याचार करतात मम्मीवर. आम्हाला धरू मारतात घरात नेऊन आणि मम्मीला बांधून ठेवतात घरात. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय भीम, सत श्री अकाल. मित्रांनो, आज आपल्या सोबत माझा महाराष्ट्र कार्यालयावर आपली एक बहीण आहेत. याच्यावर अनेक वेळ अन्याय झालेला आहे आणि हा बाईला कशा पद्धतीने त्रास आहे नवऱ्याकडून. विमानतळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु गुन्हा दाखल होईनी अजून तो नवरा यांना मारहाण करतो. पोलिसांचा त्याच्यावर वचक नाही. याच्यावर कशा पद्धतीने अन्याय झालेला आहे हे आपण यांच्याशी विचारणार आहे. आज आपल्या कार्यालयात बाई आलेली आहेत न्यायासाठी. पोलिसांकडून काय अपेक्षा होती तो पूर्ण झाले नाही म्हणून माझा महाराष्ट्र कार्यालयावर आलेला आहे. याच्यानंतर ते नवऱ्याचा त्रास यांना होऊ नये आणि पोलिसांनी याची दखल घ्यावे आणि तो नवरा केस झाल्यावर, मारहाण झाल्यावर आताही तो नवरा त्याच्यावर सोशल मीडियावर त्यांना त्रास देत आहे. बहिणीनं फोन लावली, आम्ही आमच्या कार्यालयात भेट दिलेली आहे. आपण विचारणार आहे यांचं मत काय होय आणि काय झालंय प्रकरण. मी वैष्णवी विजय उंबरवाड आहे. चौकड फिरून मी आज इथं आलेली आहे. या भाऊचा सहारा घेतलाय. मला कोण्याही हालतीत मला नाही तर नाही, माझ्या लेकराला तरी तुम्ही न्याय द्या. मला खूप टॉर्चर झालेलं आहे. मला आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, मला कोणाचं सहारा नाही. मला ना आज मी दोन्ही लेकरं घेऊन जीव द्यायला जाऊ लागले होते. मग आता तरी पण मला वाटलं कुठंतरी की मला उमेदीची किरण जागली की मला कुठंतरी न्याय भेटेल म्हणून. 2 महिन्याची पोरगी माझ्या पोटामध्ये होती. तेव्हापासून मी भोग आली. आज किरायानं राहते. मी दोन्ही लेकरं घेऊन कशी पोसायले ते माझ्या जीवाला माहित. माझा नवरा एवढे घाण व्हिडिओ सोडायला माझ्याबद्दल मध्ये की मी वेश्या आहे म्हणते, मी धंदेवाली आहे म्हणते. माझा 500 रुपये रेट लावलाय. तर मी कसं जगू सांगा. आता तुम्ही मला न्याय देता की कसं करू. मी दोन्ही लेकरं घेऊन विमानतळा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आत्महत्या करणार आहे. मला दुसरं काही मार्ग नाहीये. माझ्या पोरी उद्या जर लग्नाला जर आलेली असतील तर मी त्याचं स्वर पण कसं करू. त्यांनी म्हणतील की डायरेक्ट की तुझी मम्मी तर वेश्या आहे, तुझी मम्मी धंदा करते, मी तुझ्या लेकीला कसं करू म्हणल्यावर मी काय करू. नवऱ्याला कसं आहे आता ओळखून घ्या. गडी माणसं बी बाया बी. माणसाला कसं आहे, जेव्हा माझी बायकोची आठवण आली तेव्हा माझ्यापाशी येतोय आणि जेव्हा बायकोची आठवण नाहीये तेव्हा ती बरोबर त्या घरला जातो. मग सांगा, मी एक इस्तेमाल करण्याची चीज आहे का सांगा. मला न्याय द्या. नवरा दुसरी बाई आणून आहे, दुसऱ्या बाई संग 4 लेकरं केला. ते माय बापापाशी ठेवला. माय बी माझा संसार लागू दिला नाही. मला इथून लाडीगोडी लावून परळीला नेलाय. परळीला रूम करून ठेवला. सुप्याला नेलाय. सुप्यामध्ये कुत्र्याने मला मारहाण केलाय. मी औषध पिलं होतं, मला टॉर्चर सहन होईना गेलं. तर मग नंतर नाही का त्यांनी मला गवाही कशी द्यायला लावली. मी जर पोलीस स्टेशनवाले आलेत, मला पोलीसवाले परभणीचे, मला गंगाखेडमध्ये घेतलं नाही म्हणून परभणीमध्ये नेलं. तर मग परभणीच्या दवाखान्यात घेतलं आणि तिथं पोलीसवाले आलते, सगळं बयान घेऊ लागले. तर मला काय धमकी दाखवली माझ्या सासूनं नवऱ्यानं, बघ तू जर नाही का खोटं बयान देशील तर नाही का मी नाही का लेकराला सोडतो, आणि खरं जर बयान देशील तर मी लेकराला सोडून टाकत नाही, तुझ्या लेकरालाही मारून टाकतो, असं म्हणून म्हणले होते. तर मला काय म्हणायला लावलं की मी माझ्या लेकराच्या टेन्शननं मी औषध पिलं. तर तुम्ही सांगा, लेकराच्या टेन्शन एवढ्याशा चुमुकल्याच्या टेन्शननं माय औषध पिते का. आज गु खाऊन मी दुनिया बघालो, भीक मागून मी लेकराला लहानाचं मोठं करावं, तुम्ही लेकरासाठी जीव देईल का. तुम्ही सांगा, मला न्याय पाहिजे. आणि न्याय जर देत नसेल ना तर मला सांगा. मी कलेक्टर ऑफिसला गेले, SP ऑफिसला गेले, महामंडळ मध्ये गेले. मी आता की नाही का अनाथ आले मध्ये 8 दिवस राहिले साहेब. मुली अनाथ आश्रम मध्ये शाळा शिकत आहे. मला खूप सपोर्ट दिलेला आहे. त्या अनाथ आलयमध्ये शाळेमध्ये खूप सपोर्ट दिलेला आहे. मला हाफ मर्डर केलता. 3 दिवस मी नाही का या दवाखान्यात ऍडमिट होते सरकारी. विजय उत्तम उंबरवाड, गंगाखेड सुपा. आणि ती तशी सरपंच बी नाही का त्याचे काही पैसे खाले वाटते. सरपंच बी मला नाही का साथ दिली नाही. मला तिथं नेऊन खूप मारहाण केलं. हे पुरं तोंड फोल्ड होतं, एवढं सुजलं होतं. आणि माझ्या लेकराला सुद्धा माझ्या बरोबर मारलं होतं. माझ्या सासूनं आणि त्या बाईनं आणि माझ्या नवऱ्यानं. मला तिथं कोणाचा सपोर्ट नव्हता. माझ्या देरानं काय म्हणला, तिनं मरून जर गेली आपण सगळे 12च्या भावात जातो म्हणून त्याच्यामुळं मी वाचले. आणि सरपंचानं म्हणलाय हे काढून टाका म्हणलाय.
बाहेर हाकालून द्या म्हणला, नाही तर मग नाही का तुमचं घर जाते म्हणला. नंतर मग नाही का मी केस बेस केले नाही का म्हणून की मी माझ्या लेकराला बघले आणि भिले, अजून मारून मिरून टाकतील माझ्या लेकराला, काय किडनॅप करतील म्हणून मी काही समोर काही पाऊल उचलला नाही. आता लेट डोसक्याच्या वरी टेन्शन झालं, मला सहन होत नाही. आता काय करू काय नाही बघा. मला जर न्याय भेटला तर मी जीवन बघाल आणि माझे लेकर जीवन बघ. मी नाही काय हे बघा, मी कटरेचा गाडा ढकलू ढकलू खाते आणि कोणाचे बी घर काम करते. मला लागलं ते काम करतो बघा. कोर्टात केस चालू होती. कोण आहे वकील? वकील नाही का पठाण साहेब आहे, सरकारी वकील आहे. ते 4 वर्ष झाले मी कोर्टामध्ये केस टाकून सतवायले. अजून सतर ते डायरेक्ट म्हणाले तुमच्यानं काय होते ते करा म्हणाले, तर आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही म्हणाले. तू फक्त तुझ्या बोलण्याचे शब्द टाक आणि मी पैसा लावतो म्हणाले. आणि माझ्या लेकराला मी मागाय गेले खायला दे. त्याच्याकडे 12 टायरी ट्रक आहे आणि एर्टिका आहे आणि ट्रान्सपोर्टचा मालक आहे तुळजाभवानी. ते गंगाखेडला ट्रान्सपोर्ट आहे, तुळजाभवानी रोड चौकट नाही का नांदेड मध्ये गाडी चालवते समजा. आता सध्या फिलहाल मध्ये वारंग्याला आहे विजय उंबरवाड. पोलीसवाल्याला एकच म्हणणं आहे की माझ्या दोन्ही लेकराला जीवनदान जर द्यायचं असेल आणि मला जर न्याय द्यायचा असला तर तुम्ही माय बाप बनून मला साथ द्या. आणि जर परदेशी अर्देशाला कोणी जर नाही ना, डायरेक्ट जहर द्या आणि मारून टाका आमच्या तिघाला आणि मोकळं करा. आणि तुम्ही बी मोकळे व्हा, मला बी मोकळं करा. माझी मम्मी आहे ना स्टेशनच्या कामावर जाऊ लागला. मग पप्पा म्हणते की ना नको जाऊ तू कामाला आणि पैसे देत नाही आम्हाला, भिकायला लावते मा पप्पा. आम्ही कुठं जाऊ लागला म्हणते नको जाऊ तू. लहान होते तेव्हा आहे ना आम्हाला लई मारहाण करायचे. अजून काय ना मी लहान होतो ना तेव्हा मला जेवाय काहीच भेटायचं नाही. आता मी तुम्हाला 5 काय वर्षाची कपडे फिपडे काय देते का बाप? नाही काहीच नाही देत. मग आता कसं कोण करतं तुमचं सगळं पालन? माझी मम्मी करते. शाळेचं नाव थावराजी प्राथमिक आश्रम शाळा नेरली, पासदगाव तालुका जिल्हा नांदेड. आम्हाला नाही का जे लागले ते आणून देतात सर. आमचे रोजच मदत करतात. माझा पप्पा 1 रुपया बी टाकत नाही, सगळं मम्मी करते आमचं. आणि का मम्मीला नेऊन चकमा नेऊन सुप्याला मारतात आणि काय लय अत्याचार करतात मम्मीवर. आम्हाला धरू मारतात घरात नेऊन आणि मम्मीला बांधून ठेवतात घरात. रोजचं येतात आणि का आलं की आम्ही शाळेत राहायला लागलो. दारू पितात आणि दारू पिऊन येतात. मम्मीला शिवा देते पप्पा. म्हणते की आहे ना तुला काय करायचे ते करून घे, माझ्या हातामध्ये नाही तुझा फायदा असं. आणि का गदळ व्हिडिओ सोडायला इंस्टाग्रामवर. आणि का आम्हाला नाही का नुसतं मारायला. माझी मम्मी सकाळपासून काय जेवली नाही. आम्ही आमच्या पोटाला भाकर सुद्धा नाही.